its wrong ways in our daily routine. And I definitely know you will get surprised that how much wrong you are tolerating now. Cadbury's तुमच्या घरी कोणी खाल्ले आतापर्यंत? किती जणांनी खाल्लं? Cadbury's Dairy Milk किती जणांना आवडते? सगळ्यात जास्त कोणाला आवडते कॅडबरी? आता मी जर सांगितलं कॅडबरीज मध्ये नाही, सर्टिफाईड कॅडबरी जर लिहिलं नाही, आय विल शो यू. आणि माझ्यापेक्षाही चांगलं नॉलेज आज आपल्याला सर देतो. ठीक आहे, तर आपण सर्वजण शब्दसमुदानी सरांचं स्वागत करूयात. मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करेन. तुम्ही जोरदार टाळ्यांच्या कडकडाटाने सरांचं स्वागत. माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत, मोठे आहेत वयाने, त्यामुळे चरण स्पर्श गरजेचे असतं. तर आपला विषय आजचा आहे आहारातून रोगमुक्तीकडे जाण्याचा अनुभव सिद्ध मार्ग. काय? आहारातून रोगमुक्तीकडे जाण्याचा अनुभव सिद्ध मार्ग. म्हणून माझ्या सेंटरचं नाव आहे आरोग्यानुभूती. काय? आरोग्यानुभूतीचा अर्थ काय? आहारातून रोगमुक्तीकडे जाण्याचा अनुभव सिद्ध मार्ग म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. आ म्हणजे आहार, रो म्हणजे रोगमुक्ती, आणि त्यातला जो अनुभूती आहे तो माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव आहे. आलं का लक्षात? म्हणजे माझं स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. जवळपास आजच्या तारखेत जर विचार केला तर जस्ट 1.5 ते 2 वर्ष आधी जर मला जर तुम्ही भेटले असता तर माझं वजन 84 किलो होतं. किती होतं? 84 किलो होतं, म्हणजे 84 kg होतं. आणि टुडे आय एम म्हणजे आजच्या तारखेत माझं जे वेट आहे ते ओनली 64 kg. ओके, हा एवढा मोठा ट्रान्सफॉर्मेशन झालेला आहे. आणि तेही कशामुळे? फक्त आणि फक्त आहारातून. आरोग्याकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो मी स्वीकारला. तुम्ही सगळेजण त्या मार्गाला स्वीकारण्यासाठी तयार आहात का? आपलं आयुर्वेद हेच म्हणतंय की आहारातूनच आपण रोगमुक्तीकडे जाऊ शकतो. कारण आपण जे जेवण खावण करतोय ना त्याच्यातूनच आपल्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. जसे की पहिलं काय निघतं आपले, जसं आपण जेवण केलं काय होते? रस निघतं ना, त्याच्यानंतर रक्त बनतं, बरोबर ना? आणि रक्ताच्या नंतर काय बनतं? मांस बनतं. मांस नंतर मेद म्हणजे माणूस लठ्ठ होतो, बरोबर ना? आणि लठ्ठ माणसाच्या अंगात काहीला काही पाहिजे उभं राहायसाठी, त्याला काय म्हणतात? अस्थी. बरोबर. आणि अस्थी नंतर त्या अस्थीला सुचारू रूपात चालवण्यासाठी कोण पाहिजे? मज्जा. म्हणजे जे आपले न्यूरोलॉजिकल सेल्स आहेत त्या तयार होण्यासाठी मज्जा पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा काय म्हणतो? शुक्र. या सगळ्या धातूंची निर्मिती होत असताना आपण एक विचार करतोय, तो म्हणजे कोणता? आहार. जर आपला आहारच जर चुकीचा असेल तर निश्चितच तुमचा चुकीचा शुक्र निर्माण होईल. आणि चुकीचा शुक्र निर्माण झाला तर नक्कीच तुम्ही बिमार पडता. बरोबर आहे का? चुक आहे? बरोबर ना? म्हणून आपल्याला काय करायचं आहे? आहारातून आरोग्याकडे जाण्याचा हा जो मार्ग मी आज तुम्हाला सांगणार आहोत, त्या मार्गाला फक्त आपल्या आयुष्यात जिथं कुठं वाटलं तिथं तुम्ही अवलंब करा. येणाऱ्या कंडिशन मध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या पेशंटला ट्रीट कराल त्यावेळेस या गोष्टींचा विचार करा. म्हणजे तुमचे पेशंट लवकर रिपेअर होतील आणि लवकर त्यांना आरोग्य प्राप्त होईल. आणि महत्त्वाची गोष्ट, आरोग्य प्राप्त झालं ते ऑटोमॅटिकली ते काय करतील? तुमच्याकडे रांग लावेल आणि म्हणेल की हे डॉक्टर खूप चांगले आहेत, यांच्याकडे खूप लवकर चांगला रिझल्ट येतो. स्किनचा असो, हेअरफॉलचा असो, लठ्ठपणाचा असो की कशाचाही असो, सगळे रिझल्ट घेण्यासाठी ते तुमच्याकडे धावून येतील. म्हणून हे जे आजचं नॉलेज जे आहे ते नॉलेज तुम्हाला खूप चांगलं कामात पडणार आहे. तर दुसऱ्या संदर्भात जर विचार केलाय तर एक शेर सांगतो. दिल चीज क्या है? दिल चीज क्या है? आप मेरी जान लीजिए, बस बस एक बार मेरा कहा मान लीजिए. बस एक बार मेरा कहा मान लीजिए. हे माझं टायटल असतं.
आणि याच्या पुढे आपल्या WHO ची आहाराची म्हणजे आरोग्याची व्याख्या काय? हा? कोणी एक जण स्टँडअप म्हणून सांगेल प्लीज. दॅट्स इट. अरे संधी भेटली आहे त्या संधीचं सोनं करा. बोलण्याची संधी भेटते उभं राहून तर त्याची सोनं करा आणि बोलण्याचा प्रयत्न करा. प्लीज सांगा. हा उभे राहा ना. ओके म्हणजे यांनी सोशल सांगितलं, मेंटल सांगितलं आणि त्याच्यानंतर काय सांगितलं? फिजिकल. पण या सगळ्या व्याख्येमध्ये कुठंतरी खाण्यापिण्याचा उल्लेख आहे का? व्याख्या माणूस कशासाठी करतो? व्याख्या माणूस कशासाठी करतो की त्याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. पण त्या व्याख्येतून मार्ग निघतो का? कारण एवढी मोठी व्याख्या केली पण पोटातून धड टाकलं नाही तर मेंटल स्वास्थ्य चांगलं राहील का? फिजिकल स्वास्थ्य चांगलं राहील का? सोशल स्वास्थ्य चांगलं राहील का? नाही राहणार. म्हणून काय करावं लागेल आपल्याला? दुसऱ्या एका व्याख्येचा विचार करूया. दुसरी एक व्याख्या कोणाची? आपल्या आयुर्वेदाची. दुसरी आयुर्वेदाची व्याख्या काय म्हणते? स्वास्थ्याची व्याख्या बरं का. काय म्हणते सांगा प्लीज. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकारनाशनम. ओके म्हणजे वात पित्त कफ यांना संतुलित करा. पण हे वात पित्त कफ निर्माण कसे होतात हो? खाण्यापिण्यामुळेच होईल ना. मग या याच्यात पण त्या गोष्टीचा उल्लेख नाहीये. आलं का लक्षात? आहे का? नाही. त्याच्यानंतर जर होमिओपॅथी वाल्यांकडे जर तुम्ही गेलात तर ते काय म्हणतात? तुमचं मानसिक, तुमचं पास, तुमचं भूत याच्यावर तुमचं स्वास्थ्य डिपेंड करते. बरोबर आहे ना? 1 घंटा 1.5 घंटा तुमच्या हिस्ट्री घेऊन देतात. पण तरी पण त्याच्यामध्ये घरी गेल्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे? खावंच लागणार आहे. करावं काय लागणार आहे? खावंच लागणार आहे ना. म्हणून मी माझी सोप्या सोपी एक व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. तो म्हणजे कम्प्लीट केमिकल रिॲक्शन इज हेल्थ. काय? कम्प्लीट केमिकल रिॲक्शन इज हेल्थ. अनकम्प्लीट केमिकल रिॲक्शन इज डिसइज. कम्प्लीट केमिकल रिॲक्शन आपण हे बघितलं. काय म्हटलं? फक्त एक वेळा माझं म्हणणं ऐका आणि त्या म्हणण्यानुसार जर तुम्ही वागत गेला तर निश्चितच तुम्हाला आरोग्याची अनुभूती मिळेल. नेक्स्ट मध्ये आपण जेव्हा इथे म्हणतोय की माझा जो मार्ग आहे एक्सप्रेस वे टू हेल्थ अँड वायटल हेल्थ. सोपा मार्ग आहे, सरळ मार्ग आहे. याच्यात कुठलेही किचकट मार्ग नाही. सोप्या पद्धतीने तुम्हाला जाता येईल आरोग्याकडे. पण आरोग्यात जर आपण बिघाड केला खाण्यापिण्याच्या माध्यमातून सगळं आपलं आयुष्य उद्ध्वस्त होते. आज एक महत्वाची गोष्ट झालेली आहे बघा. तर मी तुम्हाला महत्वाची गोष्ट माझा परिचय माझ्या स्वतःच्या माध्यमातून दिलाच नाही. तत्पूर्वी तुम्ही जे इथं सगळे माझ्या पुढ्यात बसलेले आहेत ना, तुम्हा सगळ्यांसाठी मनापासून मी एक वेळा जोरदार टाळ्या वाजवतो. आणि तुम्ही इथे आलेला आहात. हा वेळ हा काळ तुमच्या आयुष्यात कधीच परत येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःसाठी पण एक वेळा जोरदार मनमुराद टाळ्या वाजवा. माझं नाव डॉक्टर गणेश संवालके. आय एम क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वसंतराव नाईक मेडिकल कॉलेज या ठिकाणी कार्यरत होतो. आजच्या तारखेमध्ये फ्रीलान्सर म्हणून काम करतो. स्कूलला, कॉलेजला, इंडस्ट्रीला माझे व्याख्यान होत असतात. मी डॉक्टर गणेश संवालके. युट्यूबला सुद्धा माझं चॅनल आहे डॉक्टर गणेश संवालके या नावाने. माझे बरेचसे व्हिडिओज तुम्ही त्याच्यावर पण बघू शकता. आता आपण व्हॉट इज हेल्थ ॲज पर WHO काय म्हटलं सांगितलं. पण या व्याख्येच्या माध्यमातून आपल्याला संध्याकाळी घरी गेल्यानंतर काय खायचं याचा मेन्यू दिसते का इथे? नाही दिसत. दिसतो का? नाही. आपल्याला काय दिसलं पाहिजे? त्या व्याख्येमधून एक काहीतरी निर्णय घेता आला पाहिजे. व्याख्या कशासाठी करतो माणूस? निर्णय घेण्यासाठी. पण या व्याख्येतून निर्णय कधीच घेता येत नाही. घेता येतो ना? एक मुलगी मला भेटली होती. सर म्हणे मी मेंटल इमॅजिनेशन करते म्हणे आणि माझं सगळे काही काम होऊन जाते. म्हटलं एक काम कर, भूक आहे, पोटाला भरपूर तीक्ष्ण भूक लागलेली आहे आणि तू काहीच खाऊन नाही राहिली. या कंडिशन मध्ये मेंटल इमॅजिनेशन कर की बाबा मी जेवण केलाय, मी जेवण केलाय. किती वेळ होईल बरं हे साध्य? किती वेळ होईल? 1 मिनिट, 2 मिनिट, 1 घंटा, 2 घंटे, 3 घंटे बस. त्याच्यानंतर ते मेंटल सगळं जागेवर. पहिलेपर्यंत पोटपूजा, नमून देवपूजा. बरोबर ना? तर त्याच पद्धतीने या व्याख्येमधून कुठलाच आपल्याला अर्थबोध लागत नाही. संध्याकाळी घरी गेल्यानंतर खायसाठी काय बनवायचं याचा लागतो काय निष्कर्ष? नाही लागत. त्याच पद्धतीने आपल्या
प्रकारची व्याख्या, बरोबर अशीच आहे. पण या व्याख्येमध्ये सुद्धा समदोष समाप्तिच्च समधातू मलक्रिय म्हणजे काय, आता जे आपल्या शरीरामध्ये धातू निर्माण होतात आणि दोष कोणते, वात पित्त कफ, बरोबर ना. तर समाप्ती म्हणजे शरीरामध्ये अग्नी असला पाहिजे, पण त्या अग्नीसोबत आपल्याला काय लागेल, पुरेसं अन्न व्यवस्थित क्वालिटीचं लागेल, तेव्हाच पुन्हा या सगळ्या गोष्टीचा आपल्याला रिझल्ट मिळेल. तसा मिळू शकत नाही. सुश्रुत संहिता म्हटलं आहे, तुम्हाला माहित आहे, मी त्याच्यावर जास्त बोलत नाही. नंतर माझ्या पद्धतीने मी जे काही छोटी मोठी व्याख्या निर्माण केलेली आहे ती व्याख्या अशी, कंप्लीट केमिकल रिएक्शन इज हेल्थ, इनकम्प्लीट केमिकल रिएक्शन इज डिसीज. म्हणजेच काय, जे काही आपण अन्न खातो त्याचा केमिकल रिएक्शन मध्ये चेंजेस होते ना, का नाही होत. म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये तेव्हाच्या काळात सांगून दिलं की 7 प्रकारचे धातू निर्माण होतात, बरोबर ना. 7 प्रकारचे धातू निर्माण होतात, पण ते धातू कुठे निर्माण होतात, आपल्या लिव्हर मध्ये होतात. आणि सगळ्या प्रकारचे केमिकल रिएक्शन्स कुठे निर्माण होतात, आपल्या लिव्हर मध्ये. म्हणजे एका सेकंदाच्या मायक्रो मिली सेकंदला 600 प्रकारचे केमिकल्स निर्माण करण्याची ताकद आपल्या लिव्हर मध्ये, आपल्या पोटामध्ये. म्हणजे तुम्ही आज जर समजा स्प्राईट नावाचा जर एखादा पदार्थ खाल्ला तर याला पचवण्यासाठी अँटी स्प्राईट तुमचं शरीर तयार करते आणि याला पचवते, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय करता, शांत होता, तृप्ती होते. पण हे स्प्राईट एवढं खतरनाक आहे, जेव्हा तुमच्या शरीरात जातं तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या शरीराच्या शुक्र धातूचा नाश करण्यासाठी कारणीभूत ठरतं. कशाचा, म्हणजे ज्या शुक्र धातूला निर्माण करण्यासाठी रसापासून शुक्रापर्यंत आपण गेलो, ते शुक्र सुद्धा याला काय झाला, भस्म झाला. कसा झाला, याचं जर प्रात्यक्षिक जर आपल्याला बघायचं झालं तर आपण शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड घेतो का फेकतो, बाहेर फेकतो ना. मग याच्यामध्ये काय आहे, कार्बन डायऑक्साईड. मग जेव्हा कार्बन डायऑक्साईडची मात्रा जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरामध्ये घ्याल तर तुमच्या शरीरातलं कार्बन डायऑक्साईड वाढेल की ऑक्सिजन वाढेल. मग कार्बन डायऑक्साईड वाढला तर ऑटोमॅटिकली तुमचं शरीर ऍसिडिक होईल की अल्कलाईन होईल, काय होईल, ऍसिडिक ना. बरं, ऍसिडिक आणि अल्कलिनिटी टेस्ट करण्याचं एक परिमाण असतं, त्या परिमाणाला काय म्हणतात, पीएच. पीएच म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन, बरोबर आहे. आणि त्याचा एक असा चार्ट असतो, छान सुंदर वेगळी असतो, याला म्हणतात न्यूट्रल, याला काय म्हणतात न्यूट्रल. आणि इकडे काय आहे, ऍसिडिक, इकडे अल्कलाईन. बघा सापाचं विष कसं असतं, अल्कलाईन असतं, आणि ते ह्या कॅटेगरीचं असतं 14. आणि ह्या क्वालिटीचं जर विष तुमच्या शरीरात गेलं तर ते तुम्हाला मारू पण शकतं. पण तेच अल्प मात्रेत जर घेतलं तर ते तुम्हाला वाचवू सुद्धा शकतं मोठ्यातल्या मोठ्या बिमारीत, बरोबर आहे. म्हणजे मात्रा अधिक झाली तर तरी मरण आहे, आणि मात्रा कमी झाली तर आपल्याला तिथून स्वास्थ्य सुद्धा मिळू शकतं. म्हणून या पुढे आपण जात असताना या सगळ्या गोष्टी बघूया. उत्तम व्यक्ती किंवा एक सुदृढ व्यक्ती असतो, त्याचे काय काय लक्षण असतात, काय असतात, उत्तम भूक, गाढ झोप, मुलायम त्वचा, लवचिकता, उत्साह, पिवळे जॉईंट. आता लोकांचे जॉईंट्स दुखतात, बरोबर आहे, दुखतात ना. तर वय वाढणार आहे की कमी होणार आहे. समजा मी यांच्याकडे गेलो आणि सर माझे घुटणे दुखत आहेत, काय म्हणतात, तुमचं वय वाढत आहे, वयाचं फॅक्टर आहे, बरोबर आहे. आणि सोबतच समजा म्हणजे 4 लोकांकडे आपण गेलो, फिलॉसॉफिकल वाला एखादा गेलो, एखाद्या बाबाजीकडे गेलो, हात दाखवला त्याला, बाबाजी माझं पाय दुखतंय. तुला ना लहानपणी ना कोणतरी लात मारली असत घुटण्यावर, म्हणून आज ते घुटणे दुखत आहे. एखादी बाई गेलेली सांगते, सासूने म्हणते मागच्या जन्मात भरपूर मारलं होतं, म्हणून भगवंताने या जन्मामध्ये तुला हे सांगितलं तुझी पाठ दुखणार, कारण सासूवरती तो अत्याचार केला. फिलॉसॉफी लक्षात, म्हणजे भूतकाळातलं जे काही कर्म असेल त्याच्यानुसार सांगते. त्यानंतर ऍलोपॅथी काय म्हणतात, जर्म्स, बॅक्टेरिया, व्हायरस, लाईफस्टाईल, नंतर जेनेटिक्स आणि ऑटो इम्युन डिसऑर्डर, या सगळ्या गोष्टी सांगतात. जर्म सांगतात की नाही. जिथं चुकत असेल तिथं सांगायचं, कारण मी विद्यार्थी हो, मी शिकतोय, आय एम एनी टाइम लर्नर. आलं लक्षात. होमिओपॅथी काय म्हणतात,
की जे काही तुमच्या डोक्यामध्ये विचार येतात, झोप व्यवस्थित लागते का, कोणते स्वप्न पडतात, दिव्य स्वप्न पडतात की रातचे स्वप्न पडतात, इकडले पडतात की तिकडले पडतात, शेजारीचे पडतात की मागचीचे पडतात, वरचीचे पडतात की खालचीचे पडतात, सगळं काही विचारते. आणि त्याच्यानंतर मग अशी बॉटल काढते, त्याच्यात मग छोटी अर्क देते टाकून. तो अर्क कशाचा असतो? आपल्याच झाडीपालाचा असतो. म्हणजे आपल्याच आयुर्वेदाचं जे वनस्पती असतं त्या वनस्पतीचाच तो अर्क असतो, बरोबर ना? मग तो टाकून देतो त्याच्यामध्ये, थोडस त्याची मेंटल स्थिती बॅलन्स करतो, बाकी काहीच करतो. आणि त्याला मग 1 महिना, 2 महिना, 3 महिना, 4 महिना, 6 महिन्यापर्यंत ते देत राहतो. त्याच्यानंतर थोडस खाली वर झाला. आयुर्वेदा आपण काय म्हणते? कफ म्हणजे वात, पित्त, कफ याचे त्रिदोष झाला आणि याच्यामुळे तुम्ही बिमार पडले, याच्यामुळे तुमचा घुटणा दुखून राहिला, बरोबर ना? म्हणजे घुटण्याच्या संदर्भात बोलतो, बरोबर? किंवा एखादी कोणती समस्या झाली, कशी झाली? अशीच झाली. तेव्हा तुम्ही कोणत्या ठिकाणी मग माझ्याकडे आलेला व्यक्ती वयाच्या 60 मध्ये जरी आला तरी त्याच्या शरीरामध्ये मी असं परिवर्तन करतो आहाराच्या माध्यमातून का त्याचे घुटण्यामधलं जे सायनोवियल फ्लुइड आहे ते जनरेट होतं. काय होतं? जनरेट होतं आणि त्याला वय मॅटर करत नाही. काय? वय मॅटर करत नाही. कोणत्याही वयात माणूस रिपेअर होऊ शकतो. आता सांगा, पायात जर काटा रुतला, या लहान मुलाच्या रुतला काढला तर किती वेळात बसेल? एका दिवसात. हिच्या पायात जर काटा रुतला तर 3 दिवस, बरोबर आहे? त्याच्यानंतर त्या दादाच्या पायात जर रुतलं तर 5 दिवस. माझ्यासारख्या वृद्ध व्यक्तीच्या पायात जर रुतलं तर 10 दिवस, बरोबर ना? आणि त्याच्यापेक्षा समजा जर एखादा माझ्यापेक्षा वयस्कर आहे, जसे आमचे सर आहेत गँगमॅन अमिताभ बच्चन आपल्या कॉलेजचे, तर त्यांच्या पायात जर रुतलं तर 15 दिवस लागणार, बरोबर ना? पण रिपेअरिंग होते ना? मग तशीच रिपेअरिंग रोगांच्या संदर्भात सुद्धा होते. वेळ लागेल पण रिपेअरिंग होणार, हे अबाधित सत्य आहे, एवढं लक्षात ठेवा. पण त्यासाठी काय करावं लागेल? त्याच्या रक्तापासून म्हणजे रसापासून तर शुक्रापर्यंत सगळे धातू रिपेअर करा. बिघडलेत ना? आपण असं खानपान करून बिघडून टाकले. आता याच्यात आणखी काय आहे? आपण काय करतो? इफ युअर प्रोटेक्ट युअर पीएच, इट विल प्रोटेक्ट युअर हेल्थ. बस पीएचचं प्रोटेक्शन करा. कशाचं? म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजनचं प्रोटेक्शन करा. ऑटोमॅटिकली तुमच्या शरीरातले सगळे रोग नाहीसे होतील याच्यामध्ये. म्हणून पीएच ला सांभाळा. मग सांभाळण्यासाठी काय काय करावं लागतं?